नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेकीचा कौल पेंड्री बॉईज संघाच्या बाजूने लागला आणि त्यानंतर विघ्नहर्ता पेंड्री संघाच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आणि बघायला गेलं ना तर चौथा सामना इथे होतोय आणि चौथ्याही सामन्यामध्ये जो खेळाडू जो कर्णधार नाणेफेक जिंकतोय तो प्रथम क्षेत्ररक्षणच स्वीकारतोय. तर इळियेच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय एका बाजूला संकेत कदम. या कदम कडनं मी गेल्या वर्षापासून खूप अपेक्षा ठेवून आहे ना, तोच संकेत इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर सोबतीला त्याच्या आहे 12वा खेळाडू इळिये पॅकर्स या स्वप्नीलजी या. सोबत कोण गेलाय संकेतच्या? सचिन आणि संकेतची ही जोडी इळिये पॅकर संघाच्या वतीनं एक बलाढ्य संघ मात्र समोर आहेत ते आयोजक. अर्थातच घरच्या मैदानावरती खेळण्याचा खूप अनुभव असणारा पेंड्री बॉईजचा हा विघ्नहर्ता संघ. बघूया कशा प्रकारचं द्वंद्व, कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंतचे 3 सामने झालेत मात्र बघायला गेले तर एकतर्फी झाले. काय इथे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल का? काय हा सामना तो थ्रिलर, तो थरार इथे पाहायला देईल का प्रेक्षकांना? चला पहिलं षटक घेऊन होतोय अर्थातच बंटी. दयानंद गाडी. पहिला चेंडू सामोर येतो सचिन. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सरळ षटकार. मैदानामध्ये उतरला दुसरा चेंडू. दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि जिथे आपले देवडांची कॅन्टीन लागले त्याच्यावरून गेलेला हा आरपार षटकार. कारण वादळ ज्या ज्या वेळी येतात ना ती क्षणिक असतात. मात्र इथे या सचित किती टिकतो ते पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे. झेल होईल का? चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि गडी बाद झालाय. तूफान को यहाँ पे भेजी आहे घर पे. क्या कमबॅक यहाँ पे दिलाता हुआ ये गेंदबाज दयानंद. चला बोलूया डीजे मास्टर सरांनी जे मैदानाच्या आतमध्ये आताच सुपर हिट ठरलेला छावा चित्रपटामधील जे संगीत वाजवलं आणि बघितलं गेलं तर खऱ्या अर्थाने सचितने ते वादळ निर्माण केलं होतं. ते तुफान सचित घेऊन आला होता. मात्र इथे मात्र बंटीकडून पलटवार सुद्धा पाहायला मिळाला. तो गनिमी कावा सुद्धा पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडूला कट केलाय. चेंडू दरम्यानच्या दिशेने चाललाय. निश्चितच तिकडे क्षेत्ररक्षक दिसत नाहीये आणि चेंडू जाईल सीमा पार. येतो इथे चौकार. धावा झालाय 14 माफ करा 16.
कमबॅक करावा लागेल. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केदार. अजूनही नंदन कदम सारखा तगडा फलंदाज या संघाकडे आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. संधी निर्माण झाली आहे आणि ही संधी सुटली नार वाटते, कारण मिस जजमेंट. काय घडतंय तिकडे? मात्र जेवणाचा वास आला की काय नयन ह्यांना? अगदी सोपा झेल तुम्ही संघ जिंकणार कसा मित्रांनो? म्हणूनच म्हणतो ना, चुका जेवढ्या कमी होतील त्याच तुम्हाला. ह्याही चेंडूवरती बघूया, मुकेश चेंडूच्या खाली थोडासा स्लोअर वन प्रकारचा वापर केला आणि म्हणूनच म्हणतात ना, थोडासा एकाच प्रकारची चेंडू हाताळणं कधीच कठीण असतं आणि म्हणूनच ज्या गोलंदाजाकडे कसब असतं, जे स्किल असतं, जी व्हेरिएशन असतात ना, ते असणं गरजेचं आहे आणि तेच इथे दाखवताना थोडासा आपल्याला दयानंद दिसतोय. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके पाहायला मिळाले, मात्र त्यामधील एक झेल सुद्धा सुटला होता. त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबेल का, की ती दुरी मिळेल का? आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोही ते षटकार. सिंगल कधी आला? हा मध्ये आला. स्ट्राईकला येतोय. त्या संकेतकडनं खूप साऱ्या अपेक्षा संपूर्ण तालुक्यालाच आहेत. तोच संकेत आता मात्र स्ट्राईकला येतोय आणि इथे मात्र बघायला गेलं तर संकेतनं काम थोडंसं सोपं होऊन झालंय, कारण ज्या अर्थी सचिनने पहिलाच 2 चेंडूवरती प्रहार केला, त्यानंतर केदार आला आणि केदारनेही तेच काम पुढे चालू ठेवलं. इथे मात्र संकेतला या सलामीची, या सुरुवातीची फायदा नक्कीच होऊ शकतो, कारण ज्यावेळी तुमच्या बाजूने एखादी सुरुवात होते ना, त्या प्रवाहामध्ये हात धुवून घेणं असं म्हणतात ना, तेच इथे मात्र संधी आहे संकेतला. कारण थोडासा बघितलं गेलं तर समोरचा संघ थोडासा दडपणात असेल. पहिलं षटक आपण 28 धावांचं पाहिलं, मात्र कमबॅक इथे मात्र पेंढरी विघ्नहर्ता संघाला करावं लागेल आणि तो कमबॅक करेल, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कोण तर एक देवगड तालुक्यातील फिरकीचा जादूगार ज्याला आपण म्हणतो ना, तोच मंगेश गुरव. या मंगेश गुरवने आतापर्यंत बऱ्याच वेळा निर्धाव षटकं सुद्धा हाताळली आहेत, काही वेळा 2-2 धावांची षटकं सुद्धा हाताळली आहेत. तोच हा मंगेश गुरव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. क्षेत्रांश बदल होतोय, डावखुरा फलंदाज समोर असल्यामुळे. पहिला चेंडू, जोरदार प्रहार, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून झेल होईल का, परंतु सीमारेषेच्या बाहेर ही संधी होती. कोणताही खेळाडू ऑस्टमच्या बाहेर दिसत नाही आणि धावा मिळत आहेत 6. पहिल्या षटकाला जशी सुरुवात संघाची धावसंख्या 34. इथे मात्र काहीतरी करावं लागेल. सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर बदल मात्र करावे लागतील. गणिमी काव्यांचा इथे लागतील. लाईनच्या बाहेर खूप खेळाडू दिसत आहेत, मात्र ऑप्शनच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती केवळ आणि केवळ आता मात्र 38 सर्कलच्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मिड विकेट बाउंड्री लाईनवरती पाठवलं गेले. थोडीशी चुकी पाहायला मिळते इथे मात्र, कारण संपूर्ण बाउंड्री लाईन जर बघितलं गेलं तर ऑप्शनची बाहेर त्याने ओपन ठेवली होती इथे आणि त्याचा फायदा संकेत सारख्या फलंदाज घेणार नाही. तर संकेत कसला, इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि बऱ्याच कालावधीनंतर एका चांगल्या चेंडूची म्हणावी लागेल इथे सांगता होते. धावा झाल्या त्या 38
आणि 38 धावांचा विचार केला ना रुपेशभाई, तर यामध्ये केवळ सिंगल जर बघितलं गेलं तर डबल एकच आहे, सिंगल एक सुद्धा नाहीये. काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये, विकेटचा पथक कारण नवोदित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होतंय बघा ना, जो नंदन कदम. या नंदन कदमचं प्रत्येक कदम विजयाकडे आगेकूच करणारा असतो, तोच हा नंदन कदम आपल्या फलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. इथे मात्र सुरुवात चांगली झाली आहे, याचा फायदा हे नवीन येणाऱ्या बॅटरना नक्कीच होईल, कारण मनामध्ये दडपण नसणार आहे. कारण माझ्याकडनं जरी का एखाद दुसरा चेंडू डॉट जरी झाला ना, तरी तो प्रेशर नसणार आहे. कारण यासाठी नक्कीच ते सचित आणि केदारने लगावलेले आणि संकेतने ते मारलेले 2 फटके सुद्धा जबाबदार आहेत. कारण त्याने ती धावगती जी आहे ना, ती सुरुवातीलाच वाढवून ठेवली आहे आणि त्यामुळे नवीन येणाऱ्या फलंदाजांना ते काम सोपं ज्यानं करून ठेवणं म्हणतात ना, ते पाहायला मिळालं. दरम्यान चेंडू जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदत गेलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोही ते चौकार. धावांचा विचार केला ना, तर केवळ 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणतात ते पाहायला मिळालं. बाकी सर्व धावा इथे आपण 4 आणि 6 मध्ये पाहिल्या. काय सलामी दिली या इळिये पॅकर संघाने, आणि निश्चितच इळिये पॅकर संघ प्रबळ दावेदारामधील एक संघ म्हणून का आहे ना, हे दाखवून देताना. आणि बऱ्याच अवधीनंतर जिथे ज्या गोष्टीचा जिकर करत होतो तीच गोष्ट पाहायला मिळाली. आता मात्र तो सिंगल आपल्याला मिळाला पाहिला 12व्या चेंडूवरती. हॅलो, हां हां, कोण बोलतोय? ओके ओके, अक्षता अक्षता पेंट्री बॉईज यूट्यूब लाईव्हला बॉईज करा, बॉईज बॉईज झालंय बोलतात कोणते. ओके ठीक. चला सामन्याकडे वळूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 43 धावा, 43 फॉर 2 लॉस. आणि गोलंदाजी मार्कवरती मुकेश गुरव यांचं प्राचारण होत आहे. हा तोच मुकेश आहे ज्यांनी बऱ्याच गेल्या काही वर्षांमध्ये सुरुवातीचं षटक हँडल केलं होतं आणि इथे मात्र शेवटचं षटक हँडल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हा कमबॅक करणारा गोलंदाज आहे, नक्कीच आपल्या अचूकतेसाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा मात्र फटका फासलाय, झेल होऊ शकतोय, मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. सुंदर प्रयत्न म्हणावा लागेल अजय घाडी यांचा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ह्या अजयसाठी, कारण केवढं मोठं अंतर ह्या अजयने पार करत झेल घेण्याचा प्रयत्न मात्र केला. अपयश जरी जरी आलं असलं ना, तरी तुझ्या प्रयत्नांना मात्र सलाम ठोकावाच लागेल. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा वसूल केल्या गेल्या, 3 धावा वसूल केल्या गेल्या आणि 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 46. जरी 46 धावा धावफलकावर जरी असल्या ना, तरी पेंड्री बॉईज विघ्नहर्ता संघाचा जर विचार केला तर त्या संघामध्ये सुद्धा धाकड फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना चुरशीचा होणार. एकीकडे विचार केला तर नयन गुरव सारखा फलंदाज आहे, अजय घाडी सारखा फलंदाज आहे, त्यानंतर मंगेश गुरव सारखा सुद्धा फलंदाज आहे आणि सोबतीला अनुभवाचा संदेश आरेकर सुद्धा आहे. आणि कर्णधार स्वप्नील मंचेकरला कोण विसरेल. त्या स्वप्नील मंचेकरचे ते टायमिंग फटके आणि त्यानंतर गोलंदाजीवरती मुकेश गुरवला सुद्धा कोण विसरेल. या मुकेश गुरवने गेल्या वर्षी झालेला एका सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती, तिथे मात्र याच मुकेशने तो षटकार मारून सामना जिंकवला होता. म्हणजे फलंदाजीची फळी पेंड्री संघाकडे सुद्धा मजबूत आहे आणि याचाच अर्थ असा आहे की सामना मात्र रंगतदार आणि रोमहर्षक होणार. झेलचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच खेळाडू दिसतोय अजय घाडी. वाह.
भाईराय पॅकर्स म्हणून दोन्ही संघाच्या कर्णधाराने प्लीज टॉस का बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा मुकेश नो आला. या चेंडू उजव्या अष्टाच्या थोडासा बाहेरून जातोय मात्र सुरक्षित जातोय. एक्स्ट्रा अष्टाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. बऱ्याच अवधीनंतर एका डॉट बॉल की सांगता सुधा पाहायला मिळते. बिंदी गेंद जिसके कहते ना वही गेंद यहाँ पे देखने को मिली है. फिर एक बार मुकेश ये चला सामने है नंदन. क्या यहाँ पे वंदन करेगा. यस इट इज. अच्छा खेला तो है इस गेंद को लेकिन रन सिर्फ एक मिलेगा. या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 54 धावा. लास्ट शेवटचा चेंडू या इनिंग मधील. अर्थातच समोर आहे तो केदार. मोठा फटका येतोय का झेल होईल काय. जॉय हा फटक्याला अडवेल नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय ते शेवटच्या चेंडूवर षटकार आणि धावा होत आहे. किल्ले विजयदुर्ग आणि या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल बघूया कोणाच्या बाजूने होतोय. श्री श्रीकांत गुरव यांनी नाणेफेक केलेली आहे आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो किल्ले विजयदुर्ग संघाच्या बाजूने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचं स्वीकारलंय. लवकरात लवकर मैदानावर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा सामन्यासाठी. कारण बांदेकर सर बघायला गेलं ना तर हा दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. त्यामुळे रंगत ही नक्कीच चढणार आहे. कारण दोन्ही संघाच्या तोंडाला म्हणतात ना ते रक्त विजयाचं लागलंय. त्यामुळे नक्कीच इथे हल्ले प्रतिहल्ले चढवले नक्कीच जातील. आणि प्रत्येक प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक संघाचं स्वप्न सुद्धा आहे ना की मला पेंढरी चषकाचा मानकरी व्हायचं आहे. किल्ले विजयदुर्ग नाणेफेक जिंकले. आणि कुठेतरी कर्णधार ज्या नाणेफेकीसाठी येतात ना ते मात्र आज थोडंसं म्हणत असतील की बरं झालं प्रकाशदादांना वेळ नाही आहे. कारण तिथे गेल्यानंतर प्रश्नांची बरसात झालीच असती. मात्र स्पर्धेला थोडासा उशीर झाला सुरुवातीला आणि तो भरून काढण्यासाठी आपण थोडीशी घाई करतोय. मात्र घाई करताना गडबड होणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेणार आहोत. कारण घाई करत असताना घाईमध्ये गडबड होते आणि ही गडबड झाली की घोटाळा हा होतोच आणि तो टाळण्यासाठी ही दखल ही आम्ही नक्कीच घेऊ. मात्र वळूया सामन्याकडे. 60 धावांचं आव्हान आहे. 61 धावा करायच्या आहेत. बघूया पेंढरी संघाचा खेळाडू प्लीज दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. मगाचा सामना बघितलं गेलं तर बरोबर 70 धावांची खेळी आपण धावसंख्या पाहिली. त्यानंतर ह्या सामन्यामध्ये बरोबर 60 धावांची धावसंख्या पाहतोय. अजूनही एक विक्रम. पेंढरी चषक म्हटलं की अशा प्रकारचे हे योगायोग अशा प्रकारचे हे विक्रम मैदानाच्या आतमध्ये सतत पाहायला मिळतात. आणि दरम्यान ती जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आयोजक संयोजक नयनजी आणि अजय घाडी दोन्ही बॅटर्स आहेत. दोन्ही प्रबल दावेदार सुद्धा आहेत. दोघांच्या मध्ये ती क्षमता आहे. चेंडूला आरपार फेकण्याची ती ताकद सुद्धा आहे आणि इथे मात्र ती दाखवण्याची गरज सुद्धा आहे.
केदार बॉलर कोण? अंकित तुम्ही अयन पहिला चेंडू लेक्चरच्या बाहेर जाणारा मात्र फायदा उचलू शकला नाही आहे. इथे गिफ्ट मिळाला होता तुला, गिफ्टेड पहिला चेंडू नयन मिळाला होता. या चेंडूवरती तुला जोरदार प्रहार करायचा होता, मात्र थोडीशी चूक झालीच आहे. कारण अशा प्रकारचा सुरुवातीलाच पहिला चेंडू गिफ्टेड प्रकारचा नक्कीच मिळत नाही क्रिकेटमध्ये, ते तुला मिळाला होता, मात्र फायदा उचलू नाही शकलास. परंतु होतं असं, चांगल्या चेंडूना षटकार सुद्धा जातात आणि वाईट चेंडूवरती विकेट सुद्धा पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं त्याचंच हे उदाहरण आहे. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपली वैयक्तिक खाती खोलली आहेत, अकाउंट ओपन केलं गेलंय. धावसंख्या बघितली गेली तर 2 धावा. कुठेतरी अंकितने सुद्धा स्वतःला सांगितलं असेल की बाबा वाचलो. त्यालाही वाटलं असेल की बचावलो मी. पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू खूप वेळ हवेत आहे, मात्र लंबाई के साथ दूरी मिलती है की नहीं देखनी होगी. येस इट इज बिग हिट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, मिळत आहेत धावा 6. येस डीजे नक्कीच. मी मगाशीच म्हणालो ना की वो दमखम है, विघ्नहर्ता पेंढरी संघामध्ये तो दमखम आहे. त्या प्रकारचे खेळाडू ठासून भरले आहेत या संघाकडे. आणि मध्येच बघितलं गेलं तर सलामीची जोडी नयन आणि अजय मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतोय, मात्र चांगला टिपलाय. अर्थातच चॉकलेट बॉय स्वप्नीलच्या माध्यमातून, कॅमेरामॅन म्हणून प्रसिद्ध असलेले स्वप्नील दादा, काय झेल टिपलाय. कोण होतोय जवळपास 6 फूट उंची लाभलेला हा पेंढरीचा बाहुबली जॉय आरेकर. इथे मात्र जॉय द्यावा लागेल तुला प्रेक्षकांना. एन्जॉय प्रेक्षकांना जर करायचा असेल ना जॉय, तर तुला इथे मात्र षटकारांची बरसात करावी लागेल. तुला दाखवून द्यावं लागेल की मी का इथे खेळतोय, मी का या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये आहे. पहिला चेंडू, ताकदीचा वापर, मत शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते मित्रा. पहले गेंद को देखो, फिर बल्ले को उठाओ और फिर बाहर फेंक दो. इसके लिए कहते हैं ना, पहले देखो, परखो और फिर जड़ दो. फिर एक बार अच्छी गेंद थी, यहाँ पे 1 ही रन मिलेगा. स्क्वायर लेग, फाइन लेग क्षेत्र में गेंद को फील्ड किया गया. 1 रन के लिए इजाफा और होता हुआ स्कोरबोर्ड में. स्कोरबोर्ड कहाँ पे जा पहुंचा है? 9 के ऊपर. पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के लॉस पे ये 9 रन. स्वप्नील मगाशी म्हणाला ना, स्वप्नील यांनी तो झेल टिपला. स्वप्नील कदमने जो झेल टिपला ना, त्यावरती थोडंसं वाटतं की खरंच स्वप्नील तुला टिपणं योग्य जमतं. कारण तू कॅमेरा असेल, त्या कॅमेरामध्ये अगदी योग्य फोटो टिपतोस, योग्य पोजेस घेतो, त्या टिपतोस. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल सुद्धा चांगला टिपतोस. मात्र मग बघितलं ना, म्हणायला गेलं तर टिपणं तुला अगदी योग्य जमतं. जसं आपण ते सुरुवातीला लहानपणी तो लगोरीमध्ये एक खेळ खेळायचो, तिथे तो टिपणं खूप महत्त्वाचं असायचं, तेच हा टिपणं. इथे मात्र पुन्हा झेलचे होऊ शकतोय का बघणं गरजेचं आहे. नाही, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला गेला. 1 धाव मात्र जॉयला मिळतीये. गेंद और बल्ले का संपर्क करना होगा, वो संपर्क अच्छा होगा ना, तभी तो गेंद बाहर जाएगी. यहाँ पे बार बार बैट को एजेस लग रही है, इसका मतलब अभ्यास थोड़ा सा कम दिखाई दे रहा है और तैयारी भी थोड़ी सी कम दिखाई दे रही है. और इसीलिए मैं कहता हूँ ना, जिसकी होगी तैयारी जोरदार वही होगा पेंड्री चषक 2025 का हकदार. आता मात्र जोरदार प्रहार होता, मात्र चेंडू हवेत आहे. अजयच्या बॅटना पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा स्वप्नीलनं इथे मात्र टिपणं विसरलं. पुन्हा संधी निर्माण झाली होती, मात्र ती गमावली गेली आहे. मात्र फरक किती पडेल हे देखना होगा. आने वाले
गेंदों पे उसका नतीजा बताएगा कि जो कैच छूटा है ना उसका नतीजा कितना भुगतना पड़ेगा. स्ट्राइक पे जॉय. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. इथे मात्र समाचार घेता येत नाहीये. अशा प्रकारच्या आखूड टप्प्याच्या गिफ्टेड चेंडूंवरती जर का तुमच्याकडे तो समाचार घेणं गरजेचं असताना तिथे मात्र बॅट शांत आपण पाहतोय. फिर एक बार चाहा तो उडाना था लेकिन गेंद वही पे रुकी. धावा झाल्यात 11 धावा धावपलकावरती लागल्यात आणि इथून अजूनही 50 धावांची गरज आहे. कोण आहे बॅट्समन? दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा आणि शेवटचं षटक शिल्लक आणि गरज आहे 50 धावांची. इथे मात्र सामना थोडासा एकतर्फी होत चाललाय. यानंतरच्या सामन्याचं नाणेफेक झालं ना? ओके. दोन्ही संघाने तयार राहायचंय आपल्या आज प्लेइंग 11 घेऊन. गट क्रमांक ए चे हे चाललेले सामने आणि त्यानंतर इथून 2 संघ सेमीफायनलला दाखल होतील. त्यामधीलच एक सेमीफायनलिस्ट आपल्याला यानंतरच्या सामन्यामधून मिळणार आहे. बरोबर. अर्थातच चुरस फिर एक बार एक नंबर होगी. अर्थातच ह्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मायेच्या हातामध्ये अजूनही भर पडली गेली आहे. हात मात्र आता थांबले जात नाहीयेत. हे हात रुपेश या आपल्या सोहळ्यासाठी या उपस्थित मान्यवरांचे आता मात्र खिशात जाऊ लागले. तो मायेचा हात आमच्या पाठीवर पडू लागलाय. अरे त्यामध्येच गणेशजी आरेकर एक उद्योजक म्हणून आहेत आणि या गणेशजी आरेकर सरांचं जर सांगायचं झालं ना, या गणेश आरेकर सरांच्या दुकानाच्या माध्यमातून बऱ्याच त्या लहान लहान मुलांना खाऊच्या स्वरूपात तो खाऊ फ्रीमध्ये कधी ना कधी भेटलाय ना, त्याची आठवण मात्र कायम आम्हाला आहे. आम्ही पण त्यामधूनच गेलोय. आम्ही पण लहानपणी तुमच्या दुकानातून काही वेळा पैसे नसताना अनेक वेळा तुम्ही फुकट चॉकलेट आम्हाला दिलात आणि ते प्रेम खरंच गणेशजी आरेकर तुम्ही आज ह्या विरारच्या मैदानामध्ये सुद्धा घेऊन आलाय. इथे मात्र तुमच्या माध्यमातून 1001 रुपयाचं आशीर्वाद आम्हाला मिळालाय. येस नक्कीच. ज्यावेळी तुमच्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटचा बहार पेंढरीमध्ये चालायचा ना, त्यावेळी अमरजत नावाचा एक बॉक्स क्रिकेटचा संघ तुम्ही चालवायचात आणि त्या संघाचे तुम्ही कर्णधार सुद्धा होतात. त्यानंतर तुमच्या जोडीला दिनेशजी गुरव दिसत आहेत, रामाजी गुरव आहेत, प्रमोद पेंढारकर असतील, संतोष खरबे असेल आणि त्या बॉक्स क्रिकेटमधला धुरंधर संदेश आरेकर मैदानात अजून आहे तो सुद्धा असेल. या बऱ्याच खेळाडूंनी पेंढरी क्रिकेट खूप गाजवलंय. त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो सुरुवातीला. मात्र आम्ही बॉक्स क्रिकेटमध्ये थोडं बाहेर होतो. ओरमचं क्रिकेट आम्ही तुम्ही सुरू केलेल्या क्रिकेटला पुढे नेताना आम्ही ते चालवलं. मात्र आता मात्र या नवोदित मुलांची त्या मुलांना संधी आहे. बघूया कुठपर्यंत या पेंढरी संघाच्या खेळाला नेतायत. यश काहीसं मिळत नाहीये काही वर्षांपासून. मात्र नक्कीच ही मुलं अपयशाला झुगारून यशाला गवसणी नक्कीच घालतील. फिर एक बार कलाइयों के सारे मोड़ना तो चाहते थे लेकिन सफलता नहीं मिल रही है. इथे मात्र संकेत इथे आपल्या बोटांची जादू दाखवणं दिसतोय. थोडासा गती परिवर्तन करून टाकलेले चेंडू पाहायला मिळतात संकेतकडनं. सामना मात्र एकतर्फी झालाय. धावा झाल्या त्या स्कोअरबोर्ड बघायला गेलं तर 14. आणि नक्कीच मित्रांनो, जरी आज मिळालेली हार असेल ना, तरी त्या हार मधून तुम्हाला खचून जायचं नाहीये. पुन्हा एकदा नव्याने भरारी घ्यायचीच आहे. कारण एक हार से कोई फकीर नहीं बनता दोस्तों और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आज मिळाली ही हार जरी असली ना, तरी ती उद्याच्या यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात घ्या. कारण जोपर्यंत हार मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीत आणि आपल्या चुका शोधणार नाहीत. त्या चुका तुम्हाला शोधाव्या लागतील. त्या चुकांवरती काम करावं लागेल आणि यातून मार्ग शोधावाच लागेल. इथे मात्र डीजीला संधी देतोय. अर्थातच सुमधुर संगीत जे राकेशजी बुवांच्या आवाजामध्ये आहे तेच होईल.
मार्केट गाजवायला आली आली हो स्पर्धाई अख्खे मार्केट गाजवायला. कोण चला जे दांबा सामनावीराकडे वळूया. सामनावीरचा पुरस्कार कोण? सामनावीर कोण? सचित ठरतो या सामन्याचा सामनावीर.